कारण जेव्हा माणूस योग करतो, नियमित योग करतो, आसनं करतो, प्राणायाम करतो, तर त्याच्या शरीर असं त्याची पचन संस्था एक चांगली स्ट्रॉंग तयार होते. आता तुम्ही योगामधल्या हठप्रदीपिकेमध्ये जर एक श्लोक आहे एका ठिकाणी वाचाल, तर जो नियमित योग करतो तो लाकूड पचवण्याची पण ताकद ठेवतो आणि इथपर्यंत त्यांनी त्याचं विवेचन केलेलं आहे. अच्छा. तर आपण योगाचा अभ्यास कशासाठी करतो? आपलं मन, शरीर, बुद्धी यांना बलवत्तर बनवण्यासाठी, यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी. आणि योगामध्ये अशी विविध आसनं आहेत की जी आपल्या पचन संस्थेवर काम करतात, त्याला स्ट्रॉंग करतात, आपली पचन संस्था बलवान बनवतात. तर मग तुम्ही जसा प्रश्न विचारला की पिझ्झा किंवा बर्गर या गोष्टी खाण्याचं टेम्पटेशन कमी होऊ शकतं, पण जर खाल्लं तरी ते तुम्हाला पचवण्याची क्षमता योगामुळे मिळते. म्हणजे पिझ्झा बर्गर खायचा पण योग करायचा. योग. आणि जर तुम्ही नियमित योग करत राहिलात आणि तुम्ही धारणा, ध्यान या पर्यंत पोहोचलात, तर ऑटोमॅटिक तुमचं शरीरच आहे ना तुम्हाला सात्विक भोजन माग. बरोबर. आणि ऑटोमॅटिक तुमचं टेम्पटेशनही जे फास्ट फूड आहे किंवा जास्त मसालेयुक्त, तेलयुक्त अन्न खाणं तुमची इच्छाच कमी होऊन जाईल जर तुम्ही योग करत राहिलात तर. अच्छा.